नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आपण इडली बरोबर चटणी बनवतो, वेगवेगळ्या पद्धतीची चटणी बनवतो. पण ही नारळाची चटणी तुम्हाला एकदा बनवून दाखवा, तोंडाला पाणी सुटतं. अगदी सावतमध्ये बनती तशीच, कर्नाटक सावत त्या साईडला बनती ना, तशीच चटणी दाखवणार आहे. बँगलोरला बनती, तर बँगलोरला शिकलेली आहे मी. ही चटणी कशी बनते पहा तुम्ही. आता ही चटणी खोबरं घेतलेली आहे, अर्धी वाटी घेतलेली आहे, अर्धा ठेवलेला आहे मी नारळ पहा. असे तुकडे करून घेतलेले आहे. इथं फॅन ठेवलेला आहे. फटाफट होती चटणी, पण फार अप्रतिम लागती, फार जबरदस्त टेस्ट आहे तिला. तर तुम्ही पहा, फक्त या पद्धतीने करून पहा. हॉटेलमध्ये भेटते अगदी तशीच चटणी होणार आहे. खूप चविष्ट, खूप छान लागते ती. तर नक्कीच तुम्ही ही पद्धत एकदा माझी पहा आणि बनवून पहा. आता इथं तेल टाकलेलं आहे, थोडीशी अर्धी पळी, आणि जिरं टाकलेलं आहे पहा. जिरं टाकायच्या नंतर मग अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते टाकून दिलेले आहे. ती लोक अशीच टाकतात. शेंगदाण्याने चव छान येते, घट्टपणा पैदा होतो, म्हणून ते शेंगदाणे पण टाकतात. थोडे भाजून घ्यायचे शेंगदाणे, जास्त नाही भाजायचे. थोडे खरपूस झाले ना का नंतर मग लगेच त्याच्यातच दुसरं टाकणार आहे आता जिन्नस. मैत्रिणींना एकदा ही पद्धत करून पहा मात्र चटणीची. तुमची इडली बरोबर चालणार, डोशा बरोबर चालणार, कचोरी, समोसे, भजी कशाबरोबरही चालू शकते तुमची चटणी. चपाती बरोबर चालू शकते, रोटी बरोबर चालू शकते. तुम्ही ही चटणी एवढी जबरदस्त आहे ना, चमच्याने नुसती खाल्ली तरी चालते. म्हणजे एवढी जबरदस्त चटणी आहे, एकदा बनवून पहा. खूप अप्रतिम टेस्ट आहे तिला. आता मी अर्धी वाटी शेंगदाणे घातलेत ना, अर्धी वाटी हे डाळवं घ्यायचं. डाळवं म्हणजे भाजलेली डाळ असते ती घ्यायची, ती टाकायची. हिला हे टाकल्यामुळं काय होतं, नुसतं खोबरं टाकलं तर असं टाकलं ना आपण, तर पाणी एकीकडे पळतं, खोबरं एकीकडे राहतं असं. मग हे दोन्ही गोष्टी टाकल्यामुळं काय होतं, चव तर येतीच त्याला, पण घट्टपणा पैदा होतो, मिळून येते. म्हणून हे दोन्ही टाकती. चव तर अप्रतिम येते, ते चवला प्रश्नच नाही. शेंगदाणे आणि डाळीची चव तर फार उत्तम आहे. पण आपण बनवतो पहा कशा पद्धतीने बनवणार आहे. अगदी तसंच मैत्रिणी हॉटेलमध्ये आहे तशीच, काहीच फरक नाही. उलटी त्याच्यावरून पण जास्त चांगली. आता पहा, आल्याचा तुकडा टाकला आहे, कढीपत्ता पण टाकला. कढीपत्त्याने पण स्वाद अगदी असं तोंडापर्यंत नेला का वा, एकदम छान सुगंध एक सुटती चटणीचा, कढीपत्त्याचा सुगंध आपल्याला लगेच समजतो. तर हे खोबरं आहे ना, आपलं अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे मी. तर अर्धी वाटी खोबरं जरासं भाजून घ्यायचं, जास्त भाजायचं नाही. जरा थोडं हलकं फुलकं भाजलं का आपण काढून घ्यायचे त्याला. मस्त हे बघा, सगळं काही व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे, खरपूसपणा आलेला आहे. आता मिरच्या पहा, मी किती बऱ्याचशा मिरच्या घेतलेल्या आहेत. का घेतलेल्या आहेत मैत्रिणीनं, ह्या मिरच्या बिलकुल तिखट नाही आहेत. अशाच मिरच्या घालतात ती लोक, तिखट नसतं. आपण चमच्यानी जरी खाल्ली ना तरी आपल्याला तिखट लागत नाही ती चटणी. म्हणून अशा पद्धतीचं तुम्ही मिरच्या घालायच्या त्याच्यात. लोक घालतात एकदम तिखट झणझणीतवाल्या, तशा घालायच्या नाही, कमी तिखटवाल्या मिरच्या घालायच्या. त्याच्यामुळं चटणीला चव जास्त येते. ह्या मिरच्यांना चव आहे, त्या मिरच्यांपासून ह्या मिरच्यांना चव आहे, म्हणून ह्या मिरच्या घालायच्या कमी तिखटवाल्या. आता हे झालेलं आहे भाजून. आपलं मिक्सरचं भांडं घेते मी, आणि मोठंच भांडं घेतलेलं आहे, आणि त्याच्यात टाकणार आहे सर्व यात. आता ह्याच्यात तुम्हाला वाटलं पुदिना टाकायचा तर टाकू शकता, नाही वाटलं तर थोडीशी कोथिंबीर जास्त टाकली तरी चालेल. असं नाही का त्यांच्याकडे पुदिनाच आहे आणि मग पुदिना टाकायचा, असं काही नाही. कोथिंबीर रंग येण्याचं कारण आहे, आपल्याला चटणीला रंग आला पाहिजे हिरवा, आणि चटणी दिसली पाहिजे चांगली. कोथिंबीर आणि पुदिन्याची टेस्ट बऱ्यापैकी एकच आहे, थोडी फार फरक असतो, नाही तर दोन्हींची टेस्ट एकच आहे. म्हणून कोथिंबीर मी जास्त घातलेली आहे, पुदिना नाही घातला. मग तुम्हाला अर्धा पुदिना अर्धी कोथिंबीर घातली तरी चालेल. आता मीठ टाकते, रंग छान येईन बघा, एवढ्या यांनीच रंग छान येईल. आणि लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि चिंचचा टाकायचा, ह्यानी छान येतं. तुमच्याकडे चिंच नसलं तर एक लिंबू पिळले तरी चालेल. म्हणजे काही गोष्टी अशा असतात ना, ॲडजस्ट करण्याजोगेच आहेत, आणि करायच्या तुम्ही पण, का की आपल्याकडे प्रत्येक गोष्ट नसती. दाखवली एखादी रेसिपी तशीच नसती, त्याच्या बदलून दुसरं काहीतरी घालायचं म्हटलं ना तर घालू शकता. हे बघा, चटणीचा रंग पहा, चटणी पहा वाटली कशी. जरा मी पाणी इकडून तिकडे होणार आहे का त्याला, आपण ताटात टाकली तरी पाणी इकडे जाणार नाही वायाला असं बाजूला, म्हणून एकत्रच राहणार चटणी मिळून. अशा चटण्या असतात. तुम्हाला पातळ करायची तर आणखीन मग चमच्याने खायला पातळ करू शकता, आणि अशी घट्ट ठेवायची तर घट्ट. आता मी कशी ठेवणार आहे पहा, तुम्ही दाखवते तुम्हाला. आता परत आपल्याला ताटात ओतून घेते मी. पहिली तडका पण करायचा, हा तडका मेन आहे हा मैत्रिणींनो. चटणीवर तडका देणं खूप महत्त्वाचं आहे, आणि खूप छान तडका बसला का त्या चटणीला खमंगपणा पैदा होतो.
आणि ही परफेक्ट चटणी होणार आहे. तुम्ही नक्कीच पहा. मी ओतून घेतलेलं आहे. हे पहा. आता इथे मी टाकली उडदाची डाळ. मेन त्यांची आहे ना चटणीच्या तडक्याची त्या लोकांची पद्धत, उडदाची डाळ. आणि हॉटेलमध्ये पण तेच टाकतात. इथे मोहरी टाकलेली आहे. उडदाची डाळ पहिली टाकायची का की उडदाची डाळ लवकर भाजली जात नाही. मोहरी आणि उडदाची डाळ लवकर भाजली जात नाही, म्हणून ते आधीच टाकायचे. ह्यांना छान खरपूस होऊन द्यायचं, दोन्हींना पण फुलून द्यायचं मस्त. आता हे बऱ्यापैकी मी स्लो गॅस ठेवलेला आहे, फास्ट बिलकुल नाही केला. बाकी कधी कधी काय होतं, कुठलं जळून जातं कुठलं नाही जळून जात. मग स्लोमध्ये एकदम परफेक्ट होतं. आपली कुठल्याही जिन्नस करायची म्हटल्यानंतर परफेक्ट होते. तर इथं कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. जेवढी चटणी आपली मुरण तेवढी छान आणखीन टेस्ट येते त्या चटणीला. रंग ढलत नाही चटणीचा, कारण आपण चिंच टाकलेली आहे त्याच्यात. त्यामुळे चटणीचा रंग आहे तो राहणार आहे. मैत्रिणींना ही चटणी तुम्ही खाऊन पहा. आणि माझा हा व्हिडिओ जर पाहिला तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कुठून पाहताय आणि तुम्हाला आवडली का माझी ही चटणी. अगदी सावट टाईप बनवलेली आहे. कर्नाटक त्या साईडला बनते, बेंगलोर त्या साईडला बनते, तिथे तशीच बनवलेली आहे. एकदम परफेक्ट मेजरमेंट सकट परफेक्ट सगळं आहे या चटणीमध्ये. नक्कीच व्हिडिओ पहा मात्र. आता चांगली करपलेली आहे पहा. डाळ छान लाल झालेली आणि मिरच्या टाकायच्या आणि उचलायची लगेच. आता नाही थांबायचं. छान मिरच्या हे करून द्यायच्या आणि हा तडका ओतायचा आपल्याला त्या चटणीवर. चटणीचा रंग पहा किती सुंदर आलेला आहे. तर हे सगळं ओतलेलं आहे मी. तर थोडासा ठेवते मी, वरून पण टाकायला आपल्याला हवी मिक्स केल्यानंतर. तर आता हे छान मिक्स करून घेते पहिली. माझा आता व्हिडिओ जरा सरकला आहे इकडून तिकडे, तर मैत्रिणीने समजून घ्या. तर हिला जरा वर खाली करून मी दाखवते तुम्हाला पळीनी. एवढी जबरदस्त चटणी. आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली ही चटणी. किती जबरदस्त आहे. सुटलं का नाही तुमच्या तोंडाला पाणी सुटेन अशी चटणी आहे. सुटलं का नाही आता वर खाली करून पण दाखवते जराशी. पहा तुम्ही किती घट्टपणा आहे, किती त्याला हे आहे. चटणी किती सुंदर दिसते पहा. मैत्रिणींना आवडली असली तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि माझे आता मसाल्याचा स्टॉक आलेला आहे. तुम्हाला घ्यायचा असला तर मी पुढे सांगते पुढे काय. हे बघ मसाले मी ह्या पद्धतीने बनवते. अगदी असेच बनवते, गावाकडे बनवते, चुलीवर बनवते. आणि बऱ्याचशा वस्तू माझ्या बिना केमिकलच्या आहेत, म्हणजे आमच्या शेतात शेणखतावर पिकवलेल्या वस्तू आहेत त्या. तर तुम्हाला घ्यायचं असलं तर नक्कीच स्क्रीनवर नंबर दिलेले आहे, तिथे वरती पहा तुम्ही. पाहता पाहताच तुमच्यावरतं लक्ष जाईल, तिथे पहा. हे सगळे मसाले हाय क्वालिटीचे आहेत. आणि मी गरम मसाले घातले आहेत नाही, 19 गरम मसाले वापरलेले आहेत. तर ते पण हाय क्वालिटीचे घेतलेले आहेत. त्याच्यामुळे मसाले सगळे प्रकारचे आहेत. आणि हा मसाला पुरा महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर पण फिरत असतो. तुम्हाला कुठेही जा, 2 दिवसात घरी डिलिव्हरी, फ्री डिलिव्हरी आहे, घरपोच होणार. तुम्हाला पाहिजे असले तर तुम्ही स्क्रीनवर नंबर दिला, फोन करून कॉन्टॅक्ट घेऊ शकता आणि मसाल्याची ऑर्डर करू शकता व्हॉट्सअपवरती. तर तुम्हाला कसा वाटला हा मसाला जर घ्यायचा तर घ्या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. पण माझी ही रेसिपी आणि हे माझी चटणी कशी झाली मैत्रिणी ते नक्की सांगा. व्हिडिओ कायम हमेशा पाहत राहा. नवीन एक मी पाठवत राहत असते रोजच. माझं काय काय नवीन असतं ते. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ पाहत जा. भरपूर काही शिकण्याजोगं आहे या चॅनलवरती, सीता नहेरी किचन रेसिपीमध्ये. नक्कीच पहा संपूर्ण व्हिडिओ आणि पहा. मसाले पूर्ण मसाले आहेत पहा. 18 ते 19 मसाले आहेत, ते पूर्ण भाजलेले आहेत. आणि मेन गोष्ट मैत्रिणी, डंकावर कुटलेले मसाले आहेत, चक्कीमध्ये दळलेले नाहीत. त्याच्यामुळं मसाल्याला विचारू नका, एवढी जबरदस्त आहे. तर ही पहा चटणी. आणि ही माझी चटणीचा पद्धत कशी आहे ती आवडली का तुम्हाला. तर चला भेटूया परत वेगळं काहीतरी.